महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। गणेश उत्सवापूर्वी एसटी दरवाढीचा मुद्दा तापला। 30% ग्रुप बुकिंग शुल्क मागे घेण्याची मागणी। महामंडळाने नफ्यापेक्षा प्रवाशांच्या परिस्थितीला प्राधान्य द्यावे। प्रकाश यादव। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ग्रुप बुकिंगवर लागू केलेल्या अतिरिक्त शुल्काचा मुद्दा चांगलाच तापला आहे। या अतिरिक्त शुल्काविरोधात कोकण रहिवासी समाज संघ पुणे आणि स्वराज्य कोकण संघटनेच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। यावेळी कोकणवासियांच्या विविध समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली। एसटी ग्रुप बुकिंगवर लागू करण्यात आलेली 30% अतिरिक्त रक्कम तात्काळ कमी अथवा रद्द करावी अशी प्रमुख मागणी शिष्टमंडळाने केली। याशिवाय यावर्षी झालेली 13% तिकीट दरवाढ लक्षात घेता प्रवाशांवर आणखीन कोणताही आर्थिक भार टाकू नये। 2 महिने आधी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना अचानक वाढीव दर लागू करू नयेत। तसेच गणेशोत्सवासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथून कोकणातील विविध तालुक्यांसाठी जादा एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्या अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। याबाबत बोलताना कोकण रहिवासी समाज संघ व स्वराज्य कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रकाश यादव म्हणाले, ग्रुप बुकिंगमुळे एसटी महामंडळाला एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी मिळतात, त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होतो आणि आगारामधील गर्दीचे नियोजन करणेही सुलभ होते। त्यामुळे अशा बुकिंगला प्रोत्साहन देण्याऐवजी अचानक अतिरिक्त शुल्क आकारणे हे प्रवाशांच्या हिताचे नाही। महामंडळाने केवळ नफ्याचा विचार न करता गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आर्थिक परिस्थितीला प्राधान्य द्यावे अशी मागणीही यादव यांनी केली। दरम्यान कोकणवासियांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक आश्वासन दिले। गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर आणि प्रवाशांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी लवकरच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोकणातील नागरिकांना योग्य तो दिलासा दिला जाईल असे कदम यांनी स्पष्ट केले। गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळ या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, सचिव, मुंबई।